नमस्कार. आजच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त संधीची माहिती घेणार आहोत जी तुमच्या करिअरला एक वेगळी दिशा देऊ शकते. भारत सरकारच्या वन विभागाअंतर्गत येणाऱ्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच FRI ग्रुप सी पदांसाठी थेट भरती निघाली आहे. आणि हो, ही भरती 10वी, 12वी, ITI आणि पदवीधरांसाठी एक खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट माहितीला सुरुवात करूया. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. आता तुम्ही विचार करत असाल की यात इतकं खास काय आहे, तर या भरतीचे दोन सर्वात मोठे फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे ही कोणतीही कंत्राटी किंवा तात्पुरती नोकरी नाहीये बरं का, ही 100% कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे. आणि दुसरी सर्वात भारी गोष्ट म्हणजे यात कोणतीही मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू नाहीये. अनेकांना इंटरव्ह्यूची थोडी धाकधूक असते ना, तर इथे ती चिंताच मिटलीये. थेट परीक्षा द्या आणि नोकरी मिळवा. तर मग एकूण जागा किती आहेत? एकूण 91 रिक्त जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. यातली मुख्य पदे सांगायची तर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच MTS साठी सर्वाधिक 45 जागा आहेत. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा LDC साठी 8 जागा आणि फॉरेस्ट गार्ड पदासाठी 7 जागा उपलब्ध आहेत. आकडा कदाचित छोटा वाटेल, पण ही संधी खूप मोठी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोण अर्ज करू शकतं? आधी आपण बेसिक पात्रतेबद्दल बोलूया. जर तुम्ही फक्त 10वी पास असाल तरीही तुम्ही MTS या उत्तम पदासाठी अर्ज करू शकता. जर तुमची 12वी कोणत्याही शाखेतून पूर्ण झाली असेल तर स्टोअर कीपर हे पद तुमच्यासाठी आहे. आणि समजा तुम्ही सायन्समधून 12वी केली आहे तर तुम्ही फॉरेस्ट गार्ड पदासाठी नक्कीच पात्र आहात. म्हणजे बघा, अगदी बेसिक शिक्षण असणाऱ्यांसाठीही इथे चांगला स्कोप आहे. आणि ज्यांच्याकडे काही विशेष कौशल्ये किंवा पदव्या आहेत त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी तर अजूनच भारी ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही 12वी पास आहात आणि तुम्हाला टायपिंग येते तर LDCची पोस्ट तुमची वाट पाहते. ज्यांनी 10वी नंतर ITI केलाय ते टेक्निशियन मेंटेनन्ससाठी पात्र आहेत. याशिवाय 12वी सायन्समध्ये 60% असतील तर टेक्निशियन रिसर्च, स्टेनोचं कौशल्य असेल तर स्टेनोग्राफर ग्रेड 2, आणि जर तुमच्याकडे BSc किंवा B.Libs सारखी डिग्री असेल तर टेक्निकल असिस्टंट आणि लॅब इन्फो असिस्टंट यांसारख्या उच्च पदांसाठी तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. वयोमर्यादेचा विचार केला तर सर्वसाधारणपणे वय 18 ते 27 वर्ष असणं अपेक्षित आहे. काही पदांसाठी हे वय 30 वर्षांपर्यंतही चालतं. पण थांबा, जर तुम्ही राखीव प्रवर्गात मोडत असाल तर वयात खूप चांगली सवलत मिळते. SC आणि ST प्रवर्गासाठी थेट 5 वर्षांची सूट आहे. OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत आहे आणि दिव्यांग म्हणजेच PWD उमेदवारांसाठी तर 10 ते 15 वर्षांपर्यंतची सवलत देण्यात आली आहे. म्हणजे वयाची फारशी अडचण येणार नाही. मगाशी मी म्हणालो तसं इंटरव्ह्यू तर नाहीये. मग निवड नेमकी कशी होणार? तर मित्रांनो, ही निवड प्रक्रिया 3 अतिशय सोप्या आणि पारदर्शक टप्प्यांतून जाते. स्टेप 1 म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट किंवा CBT. त्यानंतर दुसरी स्टेप असते डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट म्हणजेच वर्णनात्मक परीक्षा. आणि सगळ्यात शेवटी तिसरी स्टेप असते तुमच्या पदानुसार स्किल टेस्ट, ट्रेड टेस्ट किंवा फिजिकल टेस्ट. अगदी क्लिअर कट प्रोसेस आहे. आता पहिल्या टप्प्यात म्हणजे CBT मध्ये काय विचारतील? आपण MTSचं उदाहरण घेऊया. ही परीक्षा 100 गुणांची असते. यात 4 विषय असतात. गणित 25 मार्क, जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान 25 मार्क, बुद्धिमत्ता चाचणी 25 मार्क आणि सामान्य इंग्रजी 25 मार्क. आपण जे नेहमीच्या स्पर्धा परीक्षांसाठी वाचतो अगदी तोच अभ्यासक्रम आहे. वेगळं असं काहीच नाहीये. बरं, परीक्षा दिल्यावर पास व्हायला किती मार्क्स लागतील याचंही टार्गेट त्यांनी आधीच फिक्स करून ठेवलंय. जनरल कॅटेगरीसाठी 100 पैकी किमान 50 मार्क्स मिळवणं बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही SC, ST किंवा OBC प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला फक्त 40 मार्क्स मिळवावे लागतील. हे कट ऑफ डोक्यात फिट बसवा आणि मगच अभ्यासाला लागा. पहिली टेस्ट पास झाल्यावर काय, तर दुसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला 50 मार्कांचा एक निबंध लिहायचा आहे. यासाठी तुम्हाला 45 मिनिटं मिळतील आणि त्यात पास व्हायला 50% मार्क्स लागतील. आता तिसरी स्टेज ही पूर्णपणे तुमचा पदावर अवलंबून आहे बरं का. क्लर्कसाठी टायपिंग टेस्ट होईल, स्टेनोसाठी स्टेनो टेस्ट आणि फॉरेस्ट गार्डसाठी शारीरिक चाचणी. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. जर तुम्ही MTS पदासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ही तिसरी कोणतीही टेस्ट द्यायची गरजच नाही. डायरेक्ट फायनल लिस्ट आहे की नाही भारी? आता थोडं अर्जाच्या फीबद्दल बोलूया. जनरल, OBC आणि EWS प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 1500 रुपये ठेवण्यात आलं आहे. आणि महिला उमेदवारांसाठी तसेच SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही फी कमी करून फक्त 700 रुपये ठेवण्यात आली आहे. सरकारी नोकरीची ही कायमस्वरूपी संधी पाहता ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच फायद्याची ठरू शकते. आपण आता विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, तारखा. फॉर्म भरायला 4 मे पासूनच सुरुवात झाली आहे आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे 3 जून. त्यामुळे शेवटच्या दिवशी बघू असा विचार अजिबात करू नका. आणि हो, तुमची पहिली ऑनलाईन परीक्षा जूनच्याच शेवटच्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे अभ्यासाला वेळ तसा कमीच आहे. त्यामुळे आजच प्लॅनिंग करावं लागेल. तर मग जर तुमची शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य ह्या पदांशी मॅच होत असतील तर आजच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच FRIच्या ऑफिशियल करिअर पेजवर जा. तिथली मूळ PDF जाहिरात एकदा व्यवस्थित वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करून टाका. कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक खरंच उत्तम संधी आहे. हे सविस्तर विश्लेषण तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल अशी मला खात्री आहे.